आता आम्ही जातो तुम घरी, तितक्यात दिसला हा झाड. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला सुरळीत काम चालू आहे. थोडासा बाकी आहे आणखी ह्या साईडला आणि ह्या साईडला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणी होती की किती पण अशा मशीन येऊ द्या, किती पण त्या मशीनपेक्षा काम कोणतीच मशीन चांगली नाही करू शकत. क्या बात कर रहे हैं? सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता मी स्लॅबवर आलेलो आहे. इकडे कबूतर वगैरे आहेत, थोडेसेच आहेत, बाकीचे अंदर गेलेले आहेत. तर आता सकाळ सकाळची वेळ आहे आणि याला मी चारा पाणी करायसाठी आलेलो. इकडे कबुतराचा चारा आणि इकडे हे कबूतर वगैरे. आज तसं काम पण बहुत होणार आहे आपला, कारण आता वावरामध्ये उन्हाळी वगैरे आहे. तर आजपासूनच रोवणा चालू पण झाला, त्याच्यामुळे ट्रॅक्टर वगैरे वावरी न्यावं लागेल आणि दिवसभर काम पण होणार आहे तसंच आपला ट्रॅक्टर वगैरेचं आणि दुसरं काही इतर कामं. तर बघू शकता तुम्ही, एवढे सारे कबूतर आहेत माझ्याकडे. जास्त नाही आहेत, 30 आहेत फक्त. ये सकाळी पहिले हा एक काम करावं लागते रोज, यांना चारा पाणी सर्व. ट्रॅक्टर बोलवा, ट्रॅक्टर. हा गाव तरी हा ट्रॅक्टर आहे जवळच. हा समोर ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर बोलवा म्हणजे. इकडे पाणी गिनी चालू आहे. पेंड्या काढा, पेंड्या. लवकर लवकर काढा परवा. तर आता वावरामध्ये येऊन आपण इकडे बाया वगैरे परा काढत. आता आपण ट्रॅक्टर चालू करू आणि चिकोल करू ह्या साईडला. तर आता इथे पाणी वगैरे चालू आहे. ह्या बांधीला मारलो पण जमली नाही, कारण पाणी कमी होता, त्याच्यामुळे आता पाणी वगैरे लावलं आहे. इकडे वरच्या बांधीला काल सायंकाळीच मारलो तुफान वगैरे. तर आता बडे पप्पा बैल वगैरे आणत आहेत. बैल जोडीने पण फन डबल मारणार आहे आम्ही. त्याला ब्रेड पकोडायला आलू भजी पाहिजे. मकर संक्रांत गेली, पण आता लाडू आता खातो मी वावरात. इकडे चालू आहे वावरामध्ये रोवणा. तिकडे ट्रॅक्टर वगैरे ठेवला आहे, बैलाची पण त्या साईडला चालू आहे. इकडे नितीन भाऊ, कार्तिक भाऊ चिवडा धरून चिवड्याची आणि लाडूची पार्टी चालू आहे. आपण एक एक लाडू खाऊ आता उन्हाळीला. सपोर्ट नाही राहायचं तर वनीनच राहावं लागतं, नाही का? कागदापत्र वाटप चालू आहे इकडं. चिवडा होते माझ्या भावाची बँकेची पुस्तकं आहे आपला झेरॉक्स. म्हणणं त्याचं. आता झाला नाश्ता वगैरे बढिया. आता आपलं काम करणे ट्रॅक्टर आणखी दुसऱ्या बांध्यामध्ये नेऊन ट्रॅक्टर बसाची पाडी आली आता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं सुरळीत काम चालू आहे. थोडासा बाकी आहे आणखी ह्या साईडला आणि ह्या साईडला. बीचमधून तर त्या साईडला पूर्ण झालेला आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगणी होती की किती पण अशा मशीन येऊ द्या, किती पण त्या मशीनपेक्षा काम कोणतीच मशीन चांगली नाही करू शकत. बघा हे मशीन. बैलजोडी आधी खूप वापर व्हायचा बैलजोडीचा शेतीच्या कामामध्ये. आता तर आधुनिक आता हे दुनियामध्ये ट्रॅक्टर वगैरे आले, तर म्हणून. नाहीतर सर्वात चांगला बेस्ट काम म्हणला तर बैलजोडीचाच असतो. आता मी येथे वावरात होतो, मामाचा पोरगा
म्हशी चारत आहे. 1 2 3 4 5 6 आहेत. 6 म्हशी. हा एक पोरगा, हा एक. त्या म्हशी पाहिना रे, आपल्या म्हशी पाहिना. लोकांच्या बांधण्यामध्ये नुकसान करतात. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. चेहरा लपवत आहे तो, टोपी घाललाय तर. आता आम्ही जातो तुम घरी. तितक्यात दिसला हा झाड चिंचचा. चिंच ना. तिथे बहुत सारे चिंच आहेत पाहू शकते. आणि हे एक चिंच आहे, बहुत जवळ आहे. इथं तोडायचा प्रयत्न करतो आता मी. ट्रॅक्टरवर उभा पण लवा लागेल मला थोडंसं. लवलो आणि हा एक चिंच तोडलो. यस. 3 hours later. हां, तर मित्रांनो, माझ्या मोबाईल मगाशी वावरामध्ये स्विच ऑफ पडला होता. तर आता पूर्ण रात वगैरे झाली आहे, रात्र. तर स्विच ऑफ पडला, त्याच्यामुळे मी काही क्लिप्स आणि व्हिडिओ वगैरे काढू शकलो नाही. आता मी आलो दुकानमध्ये. हा आमचं दुकान आहे. तर दुकान बंद करायची आता वेळ झाली, कारण पूर्ण साफसफाई वगैरे केला आणि सर्व जे काही सामान वगैरे ते पूर्ण भरला. जसे खाली वगैरे झाले होते कोणते चॉकलेट वगैरे, त्याचे भरणे वगैरे पूर्ण भरून ठेवला आणि सर्व रेडी केला. म्हणजे उद्या दुकान आणखी खोलणेच राहते, तो तर रोजच खोलतो मी. तर असा गेला आजचा माझा दिवस. आणि काम पण आज थोडा जास्तच झाला दिवसभर. तर असं झाला आजचा माझा ब्लॉग. आता ब्लॉग कसा बनला मला नाही माहीत. तर हां, आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब कराल तर मला पण थोडा मी मोटिवेट होईन की नाही, आपल्याला सपोर्ट मिळत आहे तर आणखी ब्लॉग बनवला पाहिजे. तर असंच माझं आता म्हणणं आहे. तर चला मग आता आजच्यासाठी एवढाच. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.